ऑफ कोर्स. एक्सक्यूज मी, ऑपरेशन थिएटर कुठे आहे? सिस्टर स्वानंदी, सिस्टर एक्सक्यूज मी. स्वानंदी मला माफ करा. माझी चूक आहे की मी सत्य माहीत असूनही तुमच्यापासून लपवलं. ते मी तुम्हाला आधी सांगितलं असतं तर तुम्ही ते जाणून घ्यायला बाहेर पडला नसतं आणि हे घडलं नसतं. तुम्हाला वाईट वाटलं असतं स्वानंदी, पण हा जीव घेणं प्रसंग टळला असता. मला माफ करा स्वानंदी. डॉक्टर डॉक्टर स्वानंदी कशा आहेत आता? तुम्ही कोण? मी मणी, स्वानंदीचे मिस्टर. त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. ऍक्सिडेंट झाल्यावर खूप उशिरा ऍडमिट केलं गेलं त्यांना. ब्लडही खूप गेलंय. डॉक्टर प्लीज, मी रिक्वेस्ट करतो त्यांचा जीव वाचवा. मणी उठा. हे बघा, वी आर डुईंग अवर बेस्ट, बट मी आता काही गॅरंटी देऊ शकत नाही. खूप उशीर झालाय. एक्सक्यूज मी. आय लव्ह यू. म्हणजे अर्जुन लांब आहे तर त्याला मिस करताय, पण नवरा इथे शेजारी बसलाय त्याची काळजी नाही घेते तुम्ही. मनीसर काय तुम्ही? मी वेड्यासारखी प्रेमात आहे तुमच्या. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. नेमका आई आज घरी येणार होती. हा आई, आई स्वानंदीचा ऍक्सिडेंट झालाय. मी इथे सिटी हॉस्पिटलमध्ये. त्यांची तब्येत खूप सिरियस आहे. डॉक्टर रिलॅक्स, आम्ही प्रयत्न करतोय. सिस्टर, एनी प्रोग्रेस? नो सर. बाहेर तिचे रिलेटिव्ह आले, बहुतेक करून हजबंड असा दिसतो.
हो सर, मीच त्यांच्याशी फोनवरती बोलले होते. डोक्याची जखम खूप खोल झाली, त्यामुळे कंडिशन खूप क्रिटिकल आहे. देवा, स्वानंदीची जी अवस्था आहे त्याला मी जबाबदार आहे. जीव घ्यायचा असेल तर माझा घे, पण स्वानंदीला काय होऊ देऊ नकोस, नाहीतर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मणी, ऍक्सिडेंट कसा झाला? आई, मला काहीच माहित नाही. पण तू तिला एकटीला जाऊ का दिलं? तुला सांगून गेले होते ना मी, तिला एकटीला सोडू नकोस म्हणून. मी नाही सोडलं त्यांना एकटीला. त्यांना एक चिठ्ठी मिळाली, त्या चिठ्ठीत असं लिहिलेलं होतं की तुला जर तुझा खरा गुन्हेगार जाणून घ्यायचा असेल तर या ठिकाणी भेट. सुदैवाने ती चिठ्ठी मलाही सापडली. मी त्या पत्त्यावर गेलो. स्वानंदीने शपथ घालून मला तिथून घालवलं. माझा नाईलाज होता आई. या सगळ्याला जबाबदार मी आहे. मला सत्य कळल्यानंतर हिंमत गोळा करून मी जर स्वानंदीला सांगितलं असतं तर ही वेळ आली नसती.